नमस्कार मित्रांनो, परत मी तुमच्या समोर उभा आहे. अर्थातच आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून. आपल्या चॅनलचं नाव आहे वर्ड्स वार. त्या वर्ड्स वार मध्ये आपण काय करणार आहोत तर युद्ध करणार आहोत. आणि युद्ध कोणासोबत तर शब्दांसोबत. तर त्याच साठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे की शब्द म्हणजे काय आणि कुठल्या शब्दाचा कुठं वापर आपण करायला पाहिजे. मी जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया. मी परत एकदा तुमच्या समोर काही शब्द घेऊन आलेले आहेत की त्यांचा अर्थ सारखाच वाटतो, पण कुठला शब्द आपण कुठं वापरायला पाहिजे. तर चला आपण सुरू करूया. झालं काय, मी आणि माझा विद्यार्थी एकदा प्रभात थिएटर मध्ये पुण्याला पिक्चर बघायला गेलो, मूवी बघायला गेलो. तर तिथं मूवी बघायला गेलो तर आम्ही टू व्हीलर वरती गेलो होतो. आणि टू व्हीलर वरती जात असताना तिथं जेव्हा आम्ही मूवी बघायला थिएटर मध्ये गेलो तर टू व्हीलर लावण्यासाठी पार्किंग नव्हती. तर तो माझा विद्यार्थी बोलला की सर, देर इज नो प्लेस फॉर द पार्किंग ऑफ द अवर व्हेकल. मी म्हटलं काय, परत बोल. म्हणजे देर इज नो प्लेस फॉर द पार्किंग ऑफ अवर व्हेकल. मी म्हटलं अरे, प्लेस म्हणायचं आहे तुला की प्लेस म्हणायचं आहे. म्हणजे सर असंच माझं कन्फ्युजन होतं की कुठला शब्द कुठं वापरायला ते कळत नाही. आता दोघेही समानार्थी शब्द आहे, प्लेस पण आणि स्पेस पण. बरं म्हटलं ठीक आहे, चल मी तुझं आता हे कन्फ्युजन दूर करू आणि नंतर आपण ती जे व्हेकल आहे, आपली मोटरसायकल आहे, तिला लावण्यासाठी जागा शोधू. म्हटलं ठीक आहे, चला मग मी तेच त्याचं जे कन्फ्युजन मी दूर केलं तेच मी तुमच्या समोर शब्द घेऊन आलेला आहे. अर्थातच आपल्या चॅनल मध्ये वर्ड्स वार. तर तुम्ही सज्जच असाल. वर्ड्स वार म्हणजे शब्दांसोबत युद्ध करण्यासाठी आपले जे शस्त्र आहे ते घेऊ. त्यातलं आहे वही आणि पेन. चला सुरुवात करूया. स्पेस. स्पेस म्हणजे मोकळी जागा, बरोबर आहे. तर काय, पहिला शब्द आपण घेतलेला आहे स्पेस. स्पेस म्हणजे काय, रिकामी जागा, अंतरिक्ष, पोकळी, अशा जो अवकाशयुक्त जागा असते त्याला स्पेस म्हणतात. फॉर एक्झाम्पल, देअर इज नो स्पेस ऑन दी बेंच फॉर थर्ड बॉय. म्हणजे तिसऱ्या मुलासाठी त्या बेंचवरती पोकळी नाही, रिकामी जागा नाही. या अर्थाने आपण हा स्पेस वापरू शकतो. म्हणजे तो जो माझा स्टुडंट बोलला होता तिथं त्याने प्लेस हा शब्द वापरला होता. तिथं प्लेस हा चुकीचा अर्थाने आपण वापरलेला आहे. ऍक्च्युअली तिथं पाहिजे होता स्पेस, म्हणजे पोकळी. दोन व्हेकलच्या आतमध्ये जे पोकळी असते तिथं स्पेस म्हटला जातो. म्हणून आपण जेव्हा पार्किंग करतो ना, तर प्लेसच्या ऐवजी स्पेस हा शब्द आपण वापरायला पाहिजे. स्पेस मीन्स काय, बिटवीन टू थिंग्स. दोन गोष्टीच्या आतमध्ये जे पोकळी असते त्याला स्पेस म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे प्लेस. प्लेस म्हणजे जागा, थळ. आणि एखादं गाव वगैरे जे असेल त्याला आपण प्लेस म्हणू शकतो. म्हटलेलंच आहे, अ पोझिशन इन स्पेस. म्हणजे पोकळीमध्ये एखादे ठरलेले ठिकाण, स्थळ, त्याला प्लेस म्हणतो आपण. उदाहरणार्थ, मुंबई इज नॉट अ चीप प्लेस. मुंबई जे आहे हे स्वस्त ठिकाण नाही, स्थळ नाही. कम टू माय प्लेस म्हणजे काय, माझ्या घरी, मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तू मला भेटायला ये. या अर्थानं आपण प्लेस वापरतो. नेक्स्ट आहे साईट. साईट म्हणजे काय, ठरवलेली जागा, मुक्काम केलेली अशी ठिकाण जी आहे त्याला आपण साईट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, अ स्कूल शुड हॅव स्पेसियस साईट. म्हणजे जे स्कूल आहे त्याची ठरवलेली अशी जागा असते आणि ती साईट, त्याला ती जागा जी आहे ते त्याला आवश्यक असते. या अर्थाने आपण साईट वापरतो. बघा, सर्व समानार्थी शब्द आहे, पण कुठला कुठं वापरायला पाहिजे हे महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे स्पॉट. स्पॉट्स म्हणजे विशिष्ट जागा, एक स्पेसिफाय केलेली आहे ती जागा, विशिष्ट आहे की तिच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे. फॉर एक्झाम्पल, द मर्डर वॉज कमिटेड ऑन दिस स्पॉट. म्हणजे ह्या ठिकाणी मर्डर झालं. द ऍक्सिडेंट वॉज कमिटेड ऑन दॅट पर्टिक्युलर स्पॉट. म्हणजे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला. या अर्थाने आपण ती जागा विशिष्ट आहे, विशेष लागलेला आहे त्या जागेला, म्हणून आपण स्पॉट म्हणतो. नेक्स्ट आहे रूम. आता रूम म्हणजे काय, मोकळीच जागा असते, बरोबर ना. तेच वाव किंवा जागा ज्या ठिकाणी काहीतरी वाव आहे. फॉर एक्झाम्पल, देर इज मच रूम इन दी कपबोर्ड. म्हणजे कपबोर्ड मध्ये बरेच रिकामी जागा आहे. वेगवेगळे खाणी असतात आणि त्या खाण्यामध्ये बरीच रिकामी जागा आहे असं म्हणतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या बिल्डिंग मध्ये असतो, मग तिथं पण बिल्डिंग मध्ये जी रिकामी जागा असते तिला आपण रूम म्हणतो. रिकामी जागा आहे त्या बिल्डिंग मध्ये, त्याला आपण रूम म्हणतो. अशा पद्धतीने मी त्या विद्यार्थ्याचं जे कन्फ्युजन होतं या स्पेस शब्दाशी रिलेटेड ते बंद केलं आणि ते काढून टाकलं. आणि शेवटी त्याला म्हटलं, देयर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रूव्हमेंट. देयर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रूव्हमेंट.
म्हणजेच काय, जिथं सुधारणा आली त्या सुधारण्यासाठी बराच वाव असतो, पण केव्हा, जेव्हा आपण आपल्या मिस्टेक मधून सुधरत जाऊ तेव्हा. तर अशा पद्धतीने मी माझ्या मित्राचा, जो स्टुडंट मित्र होता, त्याचं कन्फ्युजन दूर केलं आणि तुमचं सुद्धा. थँक्यू.